विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार अशी सध्या चर्चा आहे। अधिवेशन 10 दिवस पुढे ढकललं जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। मनपा झेडपी या निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासू शकते। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातली मोठी बातमी आहे। नागपूरमध्ये 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन नियोजित करण्यात आलेले आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते आणि त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकललं जाईल अशी एक शक्यता आहे। आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान या संदर्भातले संकेत दिलेत। ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे अगोदरच हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग दाटलेले आहेत आणि मंत्र्यांच्या अनेक बंगल्यांचं काम प्रलंबित आहे। 150 कोटींची बिलं थकीत आहेत। त्यामुळे ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले। त्यामुळे नागपूरऐवजी मुंबईमध्येच अधिवेशनाची चर्चा सुरू झालेली होती। मात्र नागपूर करारानुसार विधिमंडळाचं एक सत्र हे नागपूर घेणं बंधनकारक आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते अशी देखील चिन्ह आहेत। आणि डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होईल। यामध्ये सरकारी यंत्रणा देखील कामात असेल आणि म्हणूनच त्यानंतरच हिवाळी अधिवेशन घेणं हे शक्य होईल का याबाबत सध्या विचार सुरू आहे। मात्र कुठलाही निर्णय अजून झालेला नाही। अखेरचा निर्णय हा सर्वसंमतीनेच होईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे।